घर के विवाह में इस बार सोना नहीं खरीदेंगे। जरूरत पड़ी तो पुराने सोने को रिसाइकल करके नए गहने बना लेंगे। कितने ही लोगों ने सोशल मीडिया पर यह भी लिखा है कि कैसे उन्होंने इस बार विदेश यात्रा को टाल दिया है। नमस्कार। आज माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या 135व्या मन की बात या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वांनी उपस्थिती दाखवली। खूप आनंद झाला की ह्या 135व्या मन की बातमध्ये माननीय मोदी साहेबांनी एकंदरीत संपूर्ण भारतवर्षाच्या संस्कृतीचं, महिला, युवक, पुरुष, विद्यार्थी, इतर सर्व घटकांचा एक चांगल्या पद्धतीचा माहिती आपल्या सर्वांना दिली। मोदी साहेब प्रत्येक वेळेस आपल्या ज्ञानामध्ये भर घालतच असतात, पण लोकल फॉर वोकल आणि वोकल फॉर लोकल ही संकल्पना राबवण्याचं काम गेले 10 वर्ष मोदी साहेबांच्या माध्यमातून होतं। आणि मला आनंद आहे की ज्या पद्धतीनं मोदी साहेबांनी आवाहन केलं की यावेळेस सोनं का कमी घेऊ नका किंवा त्याचा कमीत कमी विकत घ्या, कारण देशामध्ये येणारं सोनं हे खूप महाग येत होतं। लोकांना गाडीचा उपयोग कमी करा, याचं कारण काय होतं की त्याच्यामध्ये पेट्रोलचा जास्त खर्च होऊ नये, कारण ते पण पेट्रोल आपल्याला बाहेरून घ्यावं लागतं। परदेश दौरे करू नका, जेणेकरून डॉलर पाऊंड हा खूप महाग झाला आहे, त्याच्यामुळे तुमचंच नुकसान आहे, पर्यायानं लोकांचं नुकसान आहे। आणि त्यांच्या आव्हानाला तुम्ही चांगल्या पद्धतीचं सहकार्य केल्याबद्दल त्यांनी या ठिकाणी आभार व्यक्त केला। आणि मला असं वाटतंय की फार कमी देशाचे पंतप्रधान या ठिकाणी अशा पद्धतीचं आवाहन करतात, परंतु आपल्या देशाची जनता ही सुजाण आहे। महत्त्व कशाला द्यायचं आणि महत्त्व कशाला देऊ नये याची जाण आहे, आणि म्हणून देशवासियांचा आम्ही धन्यवाद करतो। आणि अशाच पद्धतीनं मोदी साहेब पुढच्या वेळेससुद्धा आपल्या मन की बातमधून संपूर्ण देशाच्या संदर्भामध्ये एकंदरीत सर्व परिस्थितीवरती एक चांगल्या प्रकारचा प्रकाश पाडतील आणि आपल्या सर्वांना एक प्रेरित करतील की पुन्हा आपण आपलं जे जीवन कसं सुखकर करू। आजच्या मन की बातमध्ये आपण सर्वांनी उत्साहानं सहभागी घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचं आभार।